झुले उंच माझा झोका सोडू नका हिला. अरे काय चाललंय काय आणि कोण तुम्ही उपटशुंभ असे घरामध्ये घुसताय? अरे काय केलं काय हिने? अहो काय केलंय ऐकलं तर तुम्हीच हिला घराबाहेर काढाल. बहीण आहे ती माझी, पण आज तिच्यामुळे माझी मान खाली गेली आहे. हिच्या अधम कृत्याने तोंडाला काळं फासलंय आमच्या. अरे बघता काय, धरा धरा. थांबा, मागे वा. बाई, हा तुमचा भाऊ आहे? होय. हा जे काही सांगतो आहे ते खरे समजायचे का आम्ही? मला वाचव, मला वाचव यांच्या तावडीतून. आम्ही काय विचारलंय? हा जे सांगतो आहे ते खरे समजायचे का आम्ही? होय. मी मान्य करते हो, माझी चूक आहे. पण माझ्या धीराने माझ्याशी गोड गोड बोलून मला फसवलंय मला. आणि हे सगळं उघडकीस आल्यानंतर सगळं पाप माझ्या माथ्यावर मारून नामा निराळा झालाय होतो. छे छे, मी काही केलेलं नाही. उलट हीच खोटे बोलते आहे. साऱ्या गावाचे पाप माझ्या माथी मारू पाहते आहे. हिची चाल सरळ नाही. स्वतःचा पाय घसरला आणि सारे आता माझ्या अंगावर ढकलते. आणि मी तर म्हणेन मी ही फूस दिली असं समजा घटकाभर. पण हिने आपले शील जपावयास नको. हिची चाल वाईट आहे. काय हा धर्म? यापेक्षा मरण बरे. मुली, तू तुझे पाप स्वतःच्या तोंडाने कबूल केलेले आहेस, तेव्हा अशा शीलभ्रष्टांना आमच्या घरामध्ये थारा नाही. अरे बघताय काय, घेऊन जाईस? थांबा. तुम्ही सारे मिळून एका बाईच्या अंगावर जात आहात. लाज कुठे गेली तुमची? आणि म्हणे या पोरीस लाज नाही. मला तर या मुलीच्या डोळ्यात पूर्ण सत्य दिसते आहे. आणि तिने तसे बोलूनही दाखविले. पण तुम्ही सारे मात्र सोयीस्कररित्या अर्ध्या सत्याला पाठीशी घातलेत आणि सारे पाप हिच्या माथी मारलेत. हिने ज्याचे नाव घेतले त्या या दिराचे काहीच पाप नाही. त्याला काहीच शिक्षा नाही. अरे वा रे वा, तुम्ही कोण खरे खोटे करणाऱ्या? का आता घाबरलास? तुमच्या घरातल्या कोणाचेही नाव घेतले असते तर केले असते का खरे खोटे? नक्कीच केले असते. शहानिशा केल्याशिवाय कसे हो चालेल? हे पाप तिच्या एकटीचे नाही. तेव्हा शिक्षा करा, पण ती दोघांनाही करा. काय रे, आपल्या बहिणीवर हात उगाळण्यापूर्वी केलीस का शहानिशा? चौकशी केलीस का ह्या दिराची? हो, चौकशी केली काय आणि नाही केली काय त्याने हिचे पाप नष्ट होणार आहे काय? हिचा पाय घसरला हे सत्य त्याने पुसले जाणार आहे काय? हिचा कलंक हिच्या नाही आमच्या माथी लागला आहे. अरे वारे न्याय. बाई आणि पुरुष दोघांच्याही हातून पाप घडले, पण शिक्षा मात्र बाईस आणि पुरुषाला मोकाट सोडावयाचे मुळीच नाही. खबरदार या मुलीच्या अंगाला हात लावाल तर. हा तिचा दीर पावित्र्याची शेखी मिरवीत असेल तर हे कृत्य कोणी केले ते आधी शोधून काढा आणि त्या नराधमास प्रथम शिक्षा करा. त्याला समोर आणा आणि मगच दोघांचा फैसला करा. तोपर्यंत ही मुलगी माझी आश्रित म्हणून राहील. काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला तरी कळते का?
त्यांच्या भानगडीमध्ये आपणास पडण्याची काहीही गरज नाही आहे. त्यांचे ते पाहून घेतील. आणि सासूबाई, तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. हे असे पाप या घरामध्ये राहणार नाही, हा आमचा शब्द आहे. हो जावई बापू, एक असहाय्य पोर आपल्या आश्रयाला आली आहे हो. पहा पहा जरा तिच्याकडे, भेदरलेल्या हरणीसारखी अवस्था झाली आहे हो तिची. जावई बापू, या लांडग्याचे स्वाधीन केले तर लचके तोडतील हो तिचे. आपल्या घरची पोर समजून पोटाशी घ्या तीस. काय बोलताय, तुम्हाला कळते का? आमच्या लेकीने जर असा अधर्म केला असता तर आम्ही स्वतःहून तिला विहिरीचा रस्ता दाखवला असता. काय बोलताय तुम्ही? हे पाप आमच्या घरामध्ये राहणार नाही. अरे तोंडे काय बघत बसलात? घेऊन जाईस. अरे चला रे. चला